नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज काय रीडिंग करायचं आहे तो विषय आपण स्पिरिट गाईडनाच विचारायचं आहे. दिस रीडिंग हॅज बीन लुकिंग फॉर यू. सो त्यांचा काहीतरी मेसेज आहे तुमच्यासाठी, स्पेशल मेसेज आहे तो आज पाहणार आपण. मी इथे 3 पाईल सिलेक्ट करणार त्यासाठी. पाईल नंबर 1, पाईल नंबर 2, पाईल नंबर 3. पाईल नंबर 1 साठी प्रे फ्रॉम द हार्ट हा मेसेज आहे. प्रेयर रिअली कॅन मूव्ह माउंटन्स. रीच आउट टू द डिवाइन विथ युअर हार्ट्स कन्सर्न अँड वॉच मिराकल अनफोल्ड. दुसरं आहे पाईल नंबर 2 साठी स्टे द कोर्स. डोंट पॅनिक, यू आर नॉट ऑन द रॉंग पाथ. यू आर जस्ट हॅविंग अ बम्पी स्टार्ट. लर्न फ्रॉम युअर एक्सपिरियन्सेस अँड कीप गोईंग हा मेसेज आहे. हा आर्केंजल मायकल यांचा डेक आहे तो त्यांचे मेसेज आहे. पाईल नंबर 3 साठी हे चित्र आहे. गेट युअर पॉवर पॅक. यू हॅव फॉरगॉटन हू यू आर. यू आर द चाइल्ड ऑफ द डिवाइन, सो टेक बॅक युअर पॉवर्स. आपण त्यांना क्रिस्टल पण नेऊया. पाईल नंबर 1 साठी पीच मूनस्टोन. पाईल नंबर 2 साठी गोल्डन क्वार्टर्स. पाईल नंबर 3 साठी एमेथाइस्ट. सो या पिक्चरवरून किंवा मग क्रिस्टलवरून सिलेक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टँड आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल. सो तुम्हाला काय मेसेज आहे डिवाइनचा तो आपण पाहणार आहोत आज. सो रीडिंगला स्टार्ट करूया आता. पाईल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. बॉटम ऑफ द डेक द लवर्सचं कार्ड आहे.
जेड हे कार्ड आहे, यांचं मेसेज आहे टेक ॲक्शन. मून मेसेज आहे, फुल मून इक्लिप्सचा मेसेज आहे, कन्क्लुजन्स आर विदिन रीच. आणि वाइल्डरनेस हे कार्ड आलं आहे. टॅरो कार्ड्स पाहूया. द चॅरिएट, 2 ऑफ पेंटॅकल्स, 5 ऑफ पेंटॅकल्स, क्वीन ऑफ कप्स, 7 ऑफ वॉन्ड, एस ऑफ वॉन्ड, 5 ऑफ वॉन्ड. एक ओव्हरऑल बघितलं ना तर ह्या स्प्रेडची थीम ही ॲक्शन आहे. ॲक्शन अँड मूव्ह ऑन ही थीम दिसते. कारण ॲक्शनचं हे एक कार्ड आहे, हे कार्ड ॲक्शनचं आहे. दुसरं टेक ॲक्शन हा मेसेज आहे. सो इथे एक असं दिसतंय की आर्केंजल मायकल यांचा मेसेज दिसतोय, द प्रेयर कॅन मूव्ह माउंटन्स. म्हणजे एखादी कठीण गोष्टसुद्धा तुम्ही एक मनापासून जर इच्छा केली, प्रेयर करणं म्हणजे काय, इच्छा करणं. आपण ते परमेश्वराकडे उभं राहून जेव्हा एखादी गोष्ट प्रेयर करतो म्हणजे आपण आपली इच्छा बोलून दाखवतो. आपण आपल्यामधला जो देव आहे ना तो जागा करतो, त्याला ती प्रेयर म्हणून दाखवतो की आपल्याला काय हवं आहे. सो प्रे फ्रॉम द हार्ट. एखादी गोष्ट तुम्हाला अचीव करायची आहे, तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे, एम जे काही असेल तुमची सिच्युएशन त्याच्यावरती तुम्हाला कंट्रोल घ्यायचं आहे, जे काही असेल. भले मग आता एखाद्या माउंटनसारखं तुम्हाला ते खूप कठीण भासत असेल. एक वाइल्डरनेसचं एक कार्ड दिसतं आहे. म्हणजे एखाद्या घनदाट जंगलातून वाट काढत आपल्याला पुढे काय माहीत नसतं, काय कुठली संकटं येतील, काय येतील, कुठे रस्ता मिळेल, कुठपर्यंत आपण पोचू. एक सूर्यप्रकाशसुद्धा पोचत नाही. एक आपली जिद्द असते आपल्या मनाची आणि एक परमेश्वरावरची भक्तीच असते जी आपल्याला अशा कठीण प्रसंगातून पुढे नेत असते. सो ते सामर्थ्य, ती विल पॉवर एक मनात आणून आणि एक परमेश्वराबाबत एक भाव, प्रेयर मनात आणून आपण कुठल्याही कठीण प्रसंगाला पुढे जाऊ शकतो. ही काहीशी इथे थीम दिसते. फाईल नंबर 1, ज्या कुठल्या सिच्युएशनवरती आता तुम्ही काम करताय तिथे ॲक्शन घेण्याची गरज आहे. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे एखादं कठीण आहे म्हणून माघार घेणं हे बरं नाही आहे. कारण जे काही आहे ना, कन्क्लुजन्स आर विदिन रीच. हा जो मून मेसेज आहे की तुम्हाला फक्त एक ॲक्शन घेऊन पुढे येणं हे गरजेचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी ह्या पुढे सोयीच्या होणार आहेत. त्या आता भले तुम्हाला दिसत नाही आहे. जसं काय एखाद्या अरण्यामध्ये सूर्यप्रकाश पोचत नाही आहे, क्लिॲरिटी नाही आहे आता कुठल्याही पद्धतीची, तरीसुद्धा एक ॲक्शन घेऊन पहिली स्टेप घेऊन मूव्ह होणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला पहिलं कार्ड आहे ना हे चॅरिएटचं आलं आहे. चॅरिएटचं कार्ड ह्याची थीमच अशी आहे, टेक ॲक्शन अँड मूव्ह ऑन. कुठल्याही परिस्थितीमध्ये जी आपल्याला एक सर्वत्र जी ड्युॲलिटी दिसते, स्त्री पुरुष, दिवस रात्र, चांगलं वाईट, ह्या ज्या दोन परस्पर विरोधी गोष्टी दिसतात ना आपल्याला सभोवताली, तसंच एक चांगले दिवस, वाईट दिवस, कठीण, सोपं. सो ही जी ड्युॲलिटी आहे ना ह्याच्यावरती कंट्रोल मिळवणं गरजेचं आहे. की जे काही आहे त्याला निर्भयपणे, एक न भीता निर्भीडपणे तुम्ही सामोरं जाणं गरजेचं आहे. म्हणून हा चॅरिएट आहे, तो चॅरिएटवरती हा जो आहे ना वॅरियर, हा त्या चॅरिएटवरती उभाच आहे.
तो तत्पर आहे. एखादं आलं नाही समोर, एखादं आव्हान आलं की लगेच त्याला तोंड द्यायचं. म्हणजे कुठलाही राजा वगैरे काय आपल्याला एम्परर वगैरे दिसतात, हे बसलेले दिसतात, हे सगळ्या ऑथॉरिटी बसलेले दिसतात, पण चॅरियट हा उभा आहे कारण तो वॅरियर आहे. तो कधीही समोरच्या परिस्थितीला तोंड द्यायला समर्थपणे उभा आहे. त्याच्यामध्ये तेवढं स्ट्रेंथ आहे, त्याच्या मनाची तेवढी शक्ती आहे जी त्याने मिळवलेली आहे. सो इथे त्याच्या दोन्ही मनांचा एक संवाद आहे, त्यामध्ये विसंवाद नाही आहे. त्यामुळे तो आपल्या उद्दिष्टांवरती फोकस आहे. सो चॅरियटचं कार्ड हे जेव्हा तुम्हाला आलं आहे आणि इन कंजंक्शन बॉटम ऑफ द डेक लवर्सचं कार्ड आहे. लवर्सचं कार्डच मुळात हे चॉईसचं कार्ड आहे, कारण आयुष्यामध्ये तुम्हाला प्रॉपर चॉईस करणं गरजेचं आहे. एक जसं एक मिनटं, जसं बघा ह्या लवर्सची थीम कशी आहे, ही परमेश्वराने जेव्हा पहिल्यांदा स्त्री आणि एक पुरुष निर्माण केले तेव्हा त्यांच्यावरती बंधनं घातलेली की त्यांनी ह्या सफरचंदाच्या झाडाचं या झाडाचं हे फळ खायचं नाही आहे. कारण हे झाड आहे ना, हे चांगलं वाईट यातला फरक दर्शवणारं, विजडम देणारं झाड आहे ते. त्याचं फळ त्यांनी खायचं नाही. कारण ईव आणि ॲडम हे दोघंही हेवन्समध्ये होते, आणि हेवन्समध्ये जिथे परमेश्वर आहे तिथे वाईट काहीच नाही आहे, तिथे सगळंच चांगलं आहे, तिकडे सगळ्याच गोष्टीची प्युअरिटी आहे. त्यामुळे ह्या ड्युॲलिटीची तिथे कल्पनाच नव्हती त्यांना जेव्हा ते आहे, त्यामुळे ते प्युअर होते. पण जेव्हा डेव्हिलने एका सर्पाचं रूप घेऊन ईवला टेम्पटेशन दिलं की तू हे फळ खा, जेव्हा तिने ते फळ खाल्लं तेव्हा तिला चांगलं आणि वाईट ही जी ड्युॲलिटी आहे ना त्याचा फरक कळला. तिच्यामध्ये लज्जा उत्पन्न झाली. त्यानंतर त्यांनी आपली शरीरं ही पानांनी झाकली, कारण तोपर्यंत त्यांच्यात पावित्र्य होतं. त्यांना त्यांच्यामध्ये असं एक डिफरन्स नव्हता, एक ट्रान्सपरन्सी होती त्यांच्या व्यवहारामध्ये, एक देवत्व होतं त्यांच्यामध्ये. पण जेव्हा त्यांनी हे फळ काढलं त्यानंतर एक त्यांना या भौतिक जगताची एक हे जे म्हणतात ना ड्युॲलिटी, ह्याचं ज्ञान झालं की जसं चांगलं आहे त्याचं वाईटही असतं. सो त्यानंतर मग त्यांना शाप मिळाला. ती चॉईस होती तिच्याकडे की ते फळ खावं की न खावं. आणि म्हणून हे लवर्सचं कार्ड काय सांगतं की तुमच्याकडे संधी आहे, आणि त्या संधी ती जी चॉईस आहे ना ही खूप जाणीवपूर्वक करायची आहे, कारण त्याचे परिणाम हे खूप लांबपर्यंत भोगावे लागणार आहेत. कारण त्यानंतर ईव आणि ॲडमला पृथ्वीवरती यावं लागलं आणि त्यांना इथलं जीवन जगावं लागतं. आणि ईवला शाप मिळाला की तिला मूल जन्म देताना वेदना सहन कराव्या लागतील. आणि ॲडमला शाप मिळाला की तुला अन्नधान्य हे मातीमधून निर्माण करावं लागेल, कारण त्याची निर्मितीसुद्धा ही मातीमधूनच केलेली होती परमेश्वराने. आणि त्याला शाप मिळाला की तुला आता स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मातीमधून अन्न निर्माण करावं लागेल म्हणून. सो ही एक कथा आहे त्या मागची, या लवर्सच्या कार्डमागे. सो ईवकडे त्यावेळी चॉईस होती, पण तिने ती चुकीची ती त्या टेम्पटेशनला भुलली आणि तिने ते फळ खाल्लं, आणि तो आज्ञाभंग झाला. परमेश्वराची आज्ञा त्यांनी पाळली नाही, आणि त्यामुळे त्यांना त्या गार्डनमध्ये नंतर अलाव केलं गेलं नाही. त्यातून त्या हेवन्समधून ते पृथ्वीवरती आले. पृथ्वीवरचं हे सुखदुःख या सगळ्या गोष्टी त्यांना नंतर फेस कराव्या लागल्या. सो ह्या बॉटम ऑफ द डेक द लवर्सचं का तुम्हाला सांगतं की एक चॉईस तुम्हाला करणं गरजेचं आहे. या प्राप्त परिस्थितीमध्ये जी काही सिच्युएशन तुम्ही फेस करताय लाईफमध्ये, त्यामध्ये तुम्हाला गरज आहे की संपूर्ण विचार करून चॉईस करणं आणि त्या चॉईसवरती क्विकली ॲक्शन घेणं. असं कदाचित तुम्हाला 2 चॉईस अवेलेबल होतील असं काहीचं दिसतं आहे. 2 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड. पेंटॅकल्स म्हणजे काय, भौतिक मटेरियल गोष्टी ज्या काही आहेत. सो इथे एक मॅसेज असा दिसतो आहे, कदाचित तुम्ही एखाद्या फायनान्शियल पॅचमधून जात असाल किंवा काय,
काही असू शकतं की ज्यातून तुम्हाला एक मनाची क्वीन ऑफ कप सांगते की तुम्ही प्रवाहाबरोबर जाण्याची तयारी करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःच्या मनाला एवढं बळकट करणे गरजेचं आहे की कुठलीही तुमची आव्हानं येऊ दे त्यांना तुम्ही परतवून लावाल. आणि परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला जी संधी आहे, तुमचे जे काही आता सिच्युएशन आहे ना, त्यामध्ये तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप वाव आहे. काहीतरी कारण हा बॉन्ड जो आहे ना, एस ऑफ बॉन्ड ही एक दैवी संधी आहे. तो बहरलेला आहे बॉन्ड. सो ती जी आहे संधी ती तुम्हाला समृद्ध करणारी आहे पुढे जाऊन. सो तुमच्यामध्ये जे काही कॉन्फ्लिक्ट्स असेल ना, तर त्याच्यावरती रेझोल्युशन्स तुम्ही लवकरात लवकर एक शोधणं गरजेचं आहे. जे काही प्रॉब्लेम्स असतील तुमच्या प्रगतीच्या मार्गामध्ये, जे काही आहेत प्रॉब्लेम्स, त्यांच्याशी तुम्ही फाईट करणं गरजेचं आहे. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीतून वाट काढून पुढे जाणं, कारण एकदा का तुम्ही तिथे थांबलात की मग तिथे अडकलात. इथं वाइल्डरनेस कार्ड सांगतो. तुम्हाला एकतर तुम्ही त्या जंगलात शिरलात, तुम्हाला मागे जाण्याचा, जसे तुम्ही पुढे जात आहे, तुम्हाला जसा पुढचा रस्ता माहीत नाही आहे, तसंच तुमचा परतीचा रस्तासुद्धा तुम्ही सांगता येत नाही की तुम्हाला परत मिळेल. त्यामुळे काही करून तुम्हाला पुढे जायचंच आहे. ॲक्शन तुम्हाला घ्यावी लागणारच आहे. त्यामुळे कुठेतरी एक स्वतःच्या मनाची तयारी करा, प्रवाहाबरोबर जा, त्याप्रमाणे एक बदल करा. जसं एक पाण्यामध्ये कशी रिसेप्टिव्हिटी असते, पाणी काहीही ग्रहण करतं, काहीही, म्हणजे अगदी पालापाचोळा सगळं ग्रहण करतं आणि वाहत राहतं. पण वाहनं सोडत नाही, वाहत राहतं पुढे जाऊन त्या सगळ्या गोष्टींचा निचरा होतो. पुन्हा ते छान प्युअर होऊन जातं. तसं आता जी काही परिस्थिती, जे काही तुमच्या वाट्याला येईल ते ग्रहण करा. ग्रहण करा इन द सेन्स, जी काही सिच्युएशन आहे, जे काही अडथळे असतील त्यांना एक विचारपूर्वक एक आहे की असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, यावरती तोडगा काढणं गरजेचं आहे. त्याने त्या प्रॉब्लेम्सने एखादं गर्भगळीत होऊन जाणं किंवा धीर सोडणं हे उत्तर असू शकत नाही. सो तशा प्रकारची एक मेंटॅलिटी आपली बनवणं गरजेचं आहे की क्वीन ऑफ कपसारखी. तिचं मन खूप खंबीर आहे, एक प्युअरिटी आहे तिच्या मनामध्ये मेन म्हणजे. सो ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या मनाची सुद्धा प्युअरिटी तशीच राहू दे. तुम्ही बदलू नका. परिस्थिती आजूबाजूची सारखी कधीच राहणारच नाही आहे, सतत चेंज होणार ते. जसे काही आता हा बॅच पिरियड मे बी चालू असेल तर पुढे एक चांगले दिवस पण येणारच आहेत. पण कष्ट करणं सोडू नका. सातत्याने तुम्ही करत करा. जे काही तुमची आव्हानं आहेत ना, त्यांना धुडकावून लावत राहा. स्वतःला इतक्या उंचीवरती नेऊन ठेवा की तुमच्यापर्यंत मग हे ऑपोजिशन पोचणारच नाहीत. एक सो आणि मुळात एखादी गोष्ट मिळवण्यापेक्षा तो जो प्रवास असतो ना, तोच महत्त्वाचा असतो आणि तो आनंद देणारा असतो. बऱ्याच गोष्टींनी आपल्याला एक अनुभवांनी समृद्ध करणारा असतो. सो इथे सांगण्याचा उद्देश हेच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःचं बॅलन्स ढळू देऊ नका. स्वतःची एक निर्व्याजता, प्युअरिटी घालवू देऊ नका. ही संधी तुम्हाला पुढे जाऊन जे काही तुमची सिच्युएशन आहे, पुढे जाऊन आता तुम्हाला थोडेसे कष्ट सहन करावे लागतील कदाचित. फुल मून इक्लिप्स सांगते. आता वलय ग्रहण लागलं असेल, कारण ग्रहण हे थोडाच वेळापुरती असतं, नंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. ती एक फेज असते. सो त्यातून एक मार्ग काढणं, कधी ना कधी त्या जंगलातून तुम्ही बाहेर पडालच. दोन्ही अगदी बरोबर कार्ड्स आहेत. कधी ना कधी तो सूर्यप्रकाश तुमच्याकडे पोचणार आहे. कुठेतरी ती सगळी झाडं पानं अशी विरळ होतील, तुम्हाला पुढचा रस्ता दिसेल. पण प्रवास थांबून उपयोगाचं नाही. थांबलं तर काहीच मिळणार नाही. जेव्हा पुढे जाल तेव्हा तुम्हाला कुठेतरी एक होप्स निर्माण होतील, कुठून तरी मदत मिळेल एखाद्या वेळी आणि एक पुढचा प्रवास तुमचा सोयीचा होऊन जाईल. सो इथे हा असा मेसेज दिसतो आहे. आणि जे काय परमेश्वराने जे काही आहे ना, जे काय तुमच्या आयुष्यात आणलं आहे ना, त्याबाबत एक भले काही असो, एक ग्रॅटिट्यूड पे करत राहा. परमेश्वरावरती विश्वास ठेवा.
एंजल्सवर विश्वास ठेवा, युनिवर्सवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या कष्टाचं कधी ना कधी चीज होणारच आहे. तुमचे कष्ट कधीच फुकट जाणार नाहीत. सो हा एक फाईल नंबर 1 मला मॅसेज दिसतो आहे तुमच्या रीडिंगमध्ये. तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. फाईल नंबर 2, वेलकम टू रीडिंग. तुमचं कार्ड आहे स्टे द कोर्स. हा मेसेज आहे आर्कएंजल मायकेल यांचा. डोंट पॅनिक, यू आर नॉट ऑन द रॉंग पाथ, यू आर जस्ट हॅविंग द bumpy start. Learn from your experiences and keep going. थोडंफार फाईल नंबर 1 यांच्या रीडिंगची थीम पण काहीशी अशीच होती. पहिलंच कार्ड हर्मिटचं आलं आहे. Bottom of the deck, Queen of Cups. Pearl, connect to the divine. हा मेसेज आहे. रेस्क्यू, अनफिनिश्ड, न्यू मून कॅप्रिकॉनचा मेसेज आहे. युअर हार्ड वर्क इज पेइंग ऑफ. मकरेचा चंद्र. मकर रास मुळात एक स्ट्रक्चरची रास आहे, हार्ड वर्किंगची रास आहे. कुठल्याही गोष्टी एखाद्या हायराकीप्रमाणे, एखाद्या स्ट्रक्चरप्रमाणे करत राहणं, प्लॅनिंगने करत राहणं आणि सातत्याने त्याला एक वेळ देणं, जिथे पण डिटर्मिनेशन, त्याची रास आहे मकर रास. सो त्यामधला चंद्र. 9 ऑफ पेंटॅकल्स, 3 ऑफ पेंटॅकल्स, 2 ऑफ वॉन्ड, 4 ऑफ स्वॉर्ड्स, एस ऑफ वॉन्ड, the Empress, 4 of Pentacles, 5 of Swords, the Sun, 2 of Pentacles and 5 of Pentacles.
आता तुमचं मेन कार्ड आहे ना, त्यामध्ये मेसेज आहे स्टे द कोर्स, डोंट पॅनिक, यू आर नॉट ऑन द रॉंग पाथ. म्हणजे मे बी कदाचित पॅनिक काहीतरी सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये सध्या आहे. पॅनिक इन द सेन्स मे बी कदाचित या दोन्ही कार्डवरून रेस्क्यू आणि द हर्मिटचं कार्ड असेल, पहिलंच कार्ड जे हर्मिटचं आहे त्यामध्ये असं दिसतं की कुठल्या तरी गोष्टीवरती मे बी एखादी सिच्युएशन तुमच्या इथे तुमच्या बाबतीत काहीतरी कठीण आलेली आहे आणि मे बी स्टॅग्नेशन असू शकतं, डिले एखाद्या बाबतीत, की तेवढ्या स्पीडनी कामं पुढे जात नाही. तुम्ही प्रयत्न करताय खूप, पण तितकेसे फटाफट रिझल्ट तुम्हाला मिळत नाहीत. काही गोष्टी ह्या अजून अपुऱ्या राहत आहेत, एक कुठे मार्ग मिळत नाही आहे. द रेस्क्यूचं काळमध्ये कुठेतरी अडकल्याची भावना आहे, हेल्प मिळत नाही आहे. असं काहीच आहे की त्यावरती आता तुम्ही स्वतः विजडम मिळवण्याचा प्रयत्न करताय, स्वतः एकट्याने काहीतरी जाऊन करण्याचा प्रयत्न करताय. मे बी तुमच्यासोबत कोणी नाही आहे किंवा तुम्ही एक आयसोलेशन फेस करत असाल, असं काहीचं द हर्मिटचं कार्ड सांगतं आहे. तो एक फायनान्शियल पॅच असू शकतो. 5 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड सांगतो की कुठेतरी जाऊन तुम्हाला एक त्यामुळे अशी काही सिच्युएशन आहे की जी खूप विचार करायला लावणारी आहे की आता पुढे काय स्टेप्स घ्यायचे किंवा काय असं एखाद्या अडचणीत तुम्ही सापडल्यात. 5 ऑफ सोर्ड सांगतात काहीतरी डिसिजन घ्यायचं आहे तुम्हाला किंवा द 2 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड कुठल्या तरी भौतिक बाबतीत, मे बी करिअर बाबतीत किंवा फायनान्सेस बाबतीत काही गोष्टी तुमच्या अडल्या आहेत आणि एक मार्ग मिळत नाही आहेत, मूव्ह होत नाही आहे, एक मुवमेंट दिसत नाही आहे. गोष्टी बऱ्यापैकी सिक्रेटिव्ह आहेत, म्हणजे अजून त्या एक फळाला येणं बाकी आहे. जसं ही एम्प्रेसचं कार्ड आहे. एम्प्रेस काय हे 9 महिने ही गरोदर आहे. 9 महिने वाट बघायला, जेव्हा तो डिवाइन टायमिंग येणार तेव्हा त्या बाळाचा जन्म होणार आहे. सो तुम्ही कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवरती काम करताय, तुम्ही एफर्ट्स लावताय, पण अजून रिझल्ट्स मिळायला तो टायमिंग येणं गरजेचं आहे. त्या दरम्यान तुम्हाला बरंच स्ट्रगल करावं लागतं आहे. काही गोष्टीमध्ये तुम्ही एक खूप डिफिकल्टी फेस करताय असं दिसतं आहे. आणि तो जो डिले आहे ना, त्यामुळे कदाचित एक अनसिक्युरिटीची भावना किंवा एखाद्या गोष्टीला जास्त पॉझिटिव्हनेस करणं, म्हणजे पॉझिटिव्ह वागणं एखाद्या बाबतीत, जसं मे बी फायनान्सेस बाबतीत किंवा किंवा मग पुढे जाताना एक काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात की आपण पुढे रिझल्ट दिसत नाही आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीचे रिझल्ट दिसतात ना, तेव्हा एक हुरूप असतो पुढे जाण्याचा. सो मे बी त्या गोष्टीचे तुम्हाला रिझल्ट दिसत नाही आहे, त्यामुळे एक मनामध्ये द्वंद्व आहे, पुढे जावं की न जावं, किंवा तुम्हाला काही तुमचे स्वतःचे बिलीफ्स आहेत की तुम्हाला ते मागे खेचत आहेत. ते एक चॉईस करणं तुम्हाला डिफिकल्ट चाललं आहे असं काहीसं दिसतं. तो 2 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड एक म्हणजे एका बाजूला तुम्हाला एक मे बी मल्टीटास्किंग करावं लागतं आहे, जम्बलिंग होत आहे तुमच्या सगळ्या गोष्टींचं, त्याचे रिझल्ट्स मिळत आहे. एफर्ट्स तुम्ही घेत आहे, तुम्ही स्वतःची क्रिएटिव्हिटी वाढवताय, एक स्वतःचे स्किल्स डेव्हलप करताय, पण तुम्हाला इथे 9 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड सांगतं की त्याचे रिझल्ट्स तुम्हाला मिळणार डेफिनेटली. एक ठराविक पिरियडनंतर त्याचे तुम्हाला रिझल्ट्स पुरेपूर मिळणार तुमच्या कष्टाचं. अँड फॉर युअर हार्ड वर्क इज पेईंग ऑफ. न्यू मून कॅप्रिकॉनचं, कॅप्रिकॉन ही सॅटर्नची रास आहे, शनीची रास, कर्मस्थानात कालपुरुष कुंडलीमध्ये कर्मस्थानात वेळ येते. सो आणि शनी हा काय कर्मफलदाता आहे. तुमचे कर्म पहिल्यांदा तो बघणार आणि मग फळं द्यायला सुरुवात करणार. तुम्हाला त्यामध्ये टेम्पटेशन्स येणार. तुम्ही त्या मार्गावरून तुम्ही त्या मार्गाला एक फॉलो करता की नाही, तुमचं किती एक डिटर्मिनेशन आहे, किती तुम्ही त्याच्यासाठी डिवोटेड आहात त्या पर्टिक्युलर टास्कसाठी, याची परीक्षा घेणार सॅटर्न तुम्हाला भरपूर. कारण मकर रास ही आहे ती बरंच कष्टाची रास आहे. सो तिथे त्याची एक एनर्जी आहे ना. सो आहेत कष्ट, पण एक सणचं काळ सांगतं की एक क्लॅरिटी येणार आहे तुमच्या लाईफमध्ये, एक नवीन सुरुवात होणार आहे.
प्रश्नच नाही आहे. पण तुम्हाला आहे ना 2 ऑफ वॉन्ड हा मेषेतला मंगळ, मेष राशीमध्ये मंगळ बलवान असो स्वतःच्या राशीमध्ये. सो तुम्हाला ती सैनिकाची जी आहे ना एनर्जी ती तुम्हाला टिकवून ठेवायची आहे. तुम्हाला दूरदृष्टी वापरायची. सैनिक हा फक्त भिडत नाही, त्याच्यामध्ये सगळं प्लॅनिंग असतं. जेव्हा शत्रूवरती हल्ला करायचा असतो किंवा एखादं अचीव करायचं एम जे काही आहे, तर त्याची तो पूर्ण प्री प्लॅनिंग असतं. कुठल्याही संकटांना सामोरं जाण्याची आधी तयारी असते. सो एक दूरदृष्टी असते, लाँग विजन असतं. सो ह्या परिस्थितीमध्ये ना कुठेही अडकून न पडता एक 4 ऑफ सोर्सचं कार्ड तुम्हाला काय सांगतं की कंटेम्प्लेशन करा, अलिप्त व्हा सगळ्यांपासून. एक स्वतःला वेळ द्या. स्वतःच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याला प्रायोरिटीज द्या. कुठली गोष्ट महत्त्वाची आहे, कुठली आत्ता करणं अतिशय गरजेचं आहे, आता ती केलीच पाहिजे. काही नंतर सेकंड लेवलला कुठल्या करता येते. ह्या प्रायोरिटीज जे काय तुमची सिच्युएशन त्याप्रमाणे प्रायोरिटीज द्या. कुठली गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आपल्या स्वतःच्या एक डेव्हलपमेंटसाठी, वॉन्ड्स हे डेव्हलपमेंट दाखवतात. म्हणजे आपण जे काही करतो ना त्यामध्ये आपली स्वतःची डेव्हलपमेंट होणं पण गरजेचं असतं. सो स्वतःसाठी त्या सगळ्या गोष्टींना प्रायोरिटी द्या. एक लाँग विजन असू दे. सैनिकासारखी तयारी करा सगळ्या गोष्टीसाठी. 5 ऑफ सोर्स सांगतं द विनिंग ॲट ऑल कॉस्टचं कार्ड आहे. कुठल्याही परिस्थितीत मी या परिस्थितीवरती विजय मिळवीनच, हा तुमचा आउटलुक असायला हवा. तर तुम्हाला एक बऱ्यापैकी 9 ऑफ पेंटॅकल्स आणि 4 ऑफ पेंटॅकल्स. 4 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे 2 अर्थाने दाखवतं. एक तर एखाद्या गोष्टीला खूप पॉझिटिव्हने कारण म्हणजे एखादा फोबियासुद्धा असेल, एखादी भीतीसुद्धा असेल, ती मनात धरून ठेवणे. किंवा मग एखाद्याकडे पैसा आहे तो पैसा 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 की इतका कंजूसपणा की त्यामध्ये स्वतःसाठी सुद्धा खर्च न करणे. म्हणजे एखाद्या बाबतीतला खूप पॉझिटिव्हनेसपणा. मग एखादी रॉंग बिलीफ सिस्टीम असेल तर त्यालासुद्धा जखडून राहणं, की त्यामध्ये आपले स्वतःसाठी चेंजेस न करणं, हे सुद्धा दाखवतं. आणि 4 ऑफ पेंटॅकल्स हे कार्ड एखाद्या पैशावरती होल्ड मिळणं, तुमच्या मटेरियल लाईफमध्ये समृद्धी येणं, तुमचे रिसोर्सेस वाढणं, जास्तीत जास्त वरती तुम्ही कंट्रोल घेताय, एक मटेरियल गोष्टींची समृद्धी येते तुमच्या आयुष्यात, हेही ते दाखवतं. सो इन कंजंक्शन टू 9 ऑफ पेंटॅकल्स आहे. जरी तुम्हाला आता परिस्थिती वाटत नाही आहे, पण नंतर तुम्हाला एक बऱ्यापैकी होल्ड मिळणार आहे तुमच्या लाईफवरती, तुमच्या फायनान्सेसवरती. एक पैशाचा ओघ चालू राहील तुमच्यामध्ये. एक सगळ्या प्रकारची भौतिक सुखं मिळतील तुम्हाला. पण आता ह्या एनर्जीमध्ये ह्यातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ना, शॅडो साईड जी आहे या कार्डची, त्यातून तुम्हाला भरणं होईल. ज्या गोष्टी तुम्हाला अडवत आहेत, पुढे जाऊ देत नाही आहेत, त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं. 5 ऑफ सोर्डसुद्धा काय सांगतात, 5 ऑफ सोर्डसुद्धा सांगतात की विचारच आहेत ना जे माणसाला ते एक तर मागे तरी खेचू शकतात किंवा पुढे तरी नेऊ शकतात. मग त्या सोर्ड्स तुम्ही उलट्या ठेवायच्यात की स्ट्रेट सैनिकासारख्या त्या उभ्या करायच्या आहेत, ते आपल्यावरती आहे. सो इथे एनर्जी तुम्ही विनिंग ॲट ऑल कॉस्ट ही एनर्जी असायला हवी. आणि त्या दृष्टीने तुम्ही मार्गक्रमण करायचे. परमेश्वर तुम्हाला वेळोवेळी गायडन्स देणार, दिशा दाखवणार. तुमच्या आयुष्यात क्लॅरिटी येईल, तुम्हाला हवं ते सगळं काही प्राप्त होईल. पण ह्या सिच्युएशनमधून एक प्रयत्न याला पर्याय नाही आहे. बॉटम ऑफ द डे क्वीन ऑफ कप्सचं कार्ड हे सांगतं की क्वीन ऑफ कप्सचं कार्ड हे मनावरती पूर्णपणे कंट्रोल असणं, प्रवाहाबरोबर जाणं. आणि जसं पाण्यामध्ये जी रिसेप्टिव्हिटी आहे, पाणी सगळ्या गोष्टी ग्रहण करतं, तशी सगळ्या आयुष्यामध्ये जे काही समोर येईल ना ते ग्रहण करायचं, ते ॲज इट इज ॲक्सेप्ट करायचं. कुठली व्यक्ती असू दे किंवा सिच्युएशन असू दे, ॲज इट इज ॲक्सेप्ट करायचं, त्यातून शिकायचं आणि पुढे जायचं. हा अप्रोच तुमचा असायला पाहिजे क्वीन ऑफ कप्ससारखा. सो म्हणून आर्कएंजल मायकल यांचा तुम्हाला मेसेज आहे की पॅनिक होऊ नका या सिच्युएशनमध्ये. तुम्ही कुठल्याही रॉंग पाथवर नाही आहे, तुमचा पाथ बरोबर आहे, मार्ग बरोबर आहे तुमचा जीवनमार्ग. तुम्हाला कष्ट करत पुढे जायचं आहे. फक्त लर्न फ्रॉम युअर एक्सपिरियन्सेस अँड कीप गोईंग. जे काही समोर येत आहे त्यापासून एक धडा घ्या आणि पुढे जा. कारण ड्युॲलिटी ॲक्सेप्ट करा आयुष्यामध्ये. जसं चांगले दिवस असतात तेव्हा वाईट दिवस असतात. जेव्हा तुम्ही हे दोन्ही गोष्टी ॲक्सेप्ट कराल तेव्हा समोर येणाऱ्या एखादी वाईट सिच्युएशन आली तर त्याचा तुमच्या मनावर परिणाम नाही. जिथे मन खंबीर आहे ना तिथे सगळे मार्ग मोकळे होतात. सो
हा एक मेसेज फाईल नंबर 2 मला तुमच्या रीडिंगमध्ये दिसतो आहे. तुम्हाला जर आवडलं असेल रीडिंग तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. फाईल नंबर 3 तुमचा क्रिस्टल आहे एमेथाइस्ट आणि तुमचं कार्ड आहे गेट युअर पॉवर बॅक. यू हॅव फॉरगॉटन हू यू आर अँड यू आर द चाइल्ड ऑफ डिवाइन, सो टेक बॅक युअर पॉवर. हा तुम्हाला आर्कएंजल मायकल यांचा मेसेज आहे. तुमचे बाकी कार्ड्स काय सांगतायत ते पाहून. टँगरीन, बी स्पॉन्टेनियस अँड हॅव फन, हे तुमचं कार्ड आहे. लोनलीनेस, फुल मून इन सॅजिटेरियस, धनुराशीचा चंद्र, लुक ॲट द बिगर पिक्चर. गुरुचिरास आहे. सो सगळ्या गोष्टी ॲम्प्लिफाय होतात. फुल मून, सरेंडर टू द डिवाइन. तुम्हाला काय मेसेज आहे ते पाहूया आपण. बॉटम ऑफ द डेक इथं लवर्सचं कार्ड आहे. सो फर्स्ट कार्ड आणि ही दोन फ्लिप झाले आहेत, तरी आपण सुरुवातीला विचार करायचा. क्वीन ऑफ कप्स हे पहिलं कार्ड आहे तुमचं. नंतर 3 ऑफ पेंटॅकल्स, 2 ऑफ वॉन्ड, Knight of Pentacles, the Emperor, Ace of Wand, 8 of Wand and the 4 of Swords. तुमची थीम आहे ह्या स्प्रेडची, लुक ॲट द बिगर पिक्चर. सो इथे सुद्धा असं दिसते ना या लोनलीनेसच्या कार्डमध्ये की त्या व्यक्तीला एक ठराविकच हा एवढाच भाग उजेडामध्ये आहे, बाकी सगळीकडे अंधार आहे. सो मे बी एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या विचारांची चौकट असू शकते किंवा कशामध्ये तरी स्वतःला तेवढ्याच एक स्वतःचा तेवढाच एक बोध होणं, असं काहीचं. बी स्पॉन्टेनियस अँड हॅव अ फन. सो टेक बॅक युअर पॉवर्स अँड लुक ॲट द बिगर पिक्चर. ही थीम आहे तुमच्या स्प्रेडची की तुम्हाला तुमच्या एक सेल्फ अवेअरनेस येण्याची गरज आहे. तुम्हाला स्वतःचा शोध घेण्याची गरज आहे. तुम्ही फक्त एक ठराविकच चौकटीत स्वतःचा एक किंमत करताय किंवा तुमच्या एक क्षमता तुम्ही त्यांना एक बंधनं घातली आहेत,
असं काहीचं. सो एक एक खूप मोठा विचार करा किंवा कारण प्रत्येक माणूस असतो ना, तो आपल्या विचारांच्या पुढे जाऊ शकत नाही. जेवढं त्याचे विचार ना, तेवढीच त्याची प्रगती होते. सो इथे म्हणून हे असं म्हटलेलं आहे की आणि बॉटम ऑफ द टेक द लवर्सचं कार्ड दिसतं आहे. सो लवर्सचं कार्ड हे काय चॉईस सांगतं. चॉईस प्रॉपर करणं आयुष्यामध्ये गरजेचं आहे. कुठली गोष्ट आपल्याला गरजेचं आहे, म्हणजे ते विचारसुद्धा असतील, कुठले विचार आपण बाळगणं गरजेचं आहे आणि कुठले आपण सोडून देणं. मे बी कदाचित तुम्ही ज्या गोष्टीवरती सध्या काम करताय ना, त्यामध्ये तितकीच तुम्हाला फास्ट प्रोग्रेस दिसत नाही आहे. नाईट ऑफ पेंटॅकल सांगते तुमची प्रोग्रेस एक थोडंफार स्लो आहे. घोड्यावरून उतरून तो सैनिक आहे. नाईट म्हणजे सैनिक आहे, पण तो घोड्यावर असला नाही आहे, तो घोड्यावरून उतरून स्वतः पायी चालतो आहे. म्हणजे तुमची कुठेतरी प्रोग्रेस आहे ना, ही एक धीम्या गतीने चालू आहे. तुम्ही ज्या गोष्टीवर म्हणजे तुमच्या अपेक्षांपेक्षा रिझल्ट्स तुम्हाला फार कमी मिळत आहे. आणि तुमची अपेक्षा आहे तिथे कुठेतरी एम्परर व्हायची, एखादी ऑथॉरिटी निर्माण करायची, एखाद्यावरती होल्ड घ्यायचा, आपल्या आयुष्याला स्टॅबिलिटी आणायची, एखादं काहीतरी कॉन्क्रीट निर्माण करायचं लाईफमध्ये स्वतः आणि तिथपर्यंत तुम्ही पोचणार कसे, म्हणजे जर या गतीने गेलात असा काहीसा अर्थ होतो आहे. तो नाईट ऑफ पेंटॅकल्स हा पायी जातो आहे. सो तुम्हाला या पोझिशनला, तुम्हाला असं वाटतं की या पोझिशनला येईपर्यंत तुम्हाला तर खूपच एक बराच वेळ लागेल की काय, की किंवा तुमची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मे बी कदाचित तुम्हाला खूप वेळ लागेल, अशी ही तुम्हाला एक थोडीशी भीती आहे. सो तुम्ही त्या एका विचारांमध्ये स्वतःला अडकवून घेतलेलं आहे असं काहीच दिसतं आहे. पण तुम्हाला आर्कएंजल मायकल यांचा सल्ला आहे की तुम्ही स्वतःच्या पॉवर्स ओळखा. तुमच्यामध्ये कॅपॅसिटीज आहेत बऱ्याच गोष्टी आणि एक मिळवण्याची. 8 ऑफ वॉन्ड्स एक गतीचं कार्ड आहे. तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी फास्ट घडतील, फास्ट पेसने होणार आहेत. तुम्हाला कळणारही नाही इतक्या झटकन एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये प्रकट होईल, एक लाईफमध्ये तुम्हाला मिळून जाईल. फक्त आता वेळ आहे तुम्हाला स्वतःच्या मनावरती कंट्रोल. तुमचे जे विचार आहेत ना, हे एक चुकीच्या दिशेने गेले. त्यामुळे तुम्ही कारण जसे आपले विचार असतात तसेच आपल्या ॲक्शन्स असतात. सो तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये गती यावी ना, तर त्यासाठी आधी तुमच्या विचारांवरती कंट्रोल घ्या. तुम्ही चॉईस करा. तो लवर्सचं कार्ड सांगतं. बॉटम ऑफ द डेक लवर्सचं कार्ड सांगतं. तुम्ही जर ओरिजिनल रायडर बेटमधला जर लवर्सचं कार्ड बघितलं ना, मी दाखवते तुम्हाला. सो लवर्सचं कार्ड हे काय आहे, चॉईसचं कार्ड आहे. तुम्ही आयुष्यामध्ये चॉईस करणं गरजेचं आहे. आणि चॉईस कधी करतो आपण, पहिल्यांदा मनामध्ये विचार करतो काय करू आणि मगच आपण कृती करतो. सो तर लवर्सचं कार्ड काय सांगतो की हे जे आहे ना, हे एडन गार्डन आहे. एडन गार्डनमध्ये जेव्हा परमेश्वराने ईव आणि ॲडमची पहिल्यांदा त्यांना बनवलं, उत्पत्ती केली त्यांची, तेव्हा ते हेवनमध्ये होते. त्यामुळे सगळ्या गोष्टीची प्युरिटी होती. त्यामुळे या फिगर्स न्यूड आहे तिथे, कारण त्यांच्यामध्ये पवित्रता होती. त्यामुळे त्यांना वाईट ह्या गोष्टीचं ज्ञानच नव्हतं, कारण तिथे हेवन्समध्ये परमेश्वराच्या ठिकाणी सर्वत्र सगळं चांगलं होतं. त्यामुळे त्यांना कुठल्याही गोष्टीचं एक आयुष्याची ड्युॲलिटी त्यांना माहीत नव्हती. परमेश्वराने जेव्हा त्यांना घडवलं, मातीमधून घडवलं ॲडमला, आणि ईवची निर्मिती ॲडमपासून झाली, ॲडमच्या बरगड्यांपासून. सो त्यांना त्यांची जेव्हा निर्मिती केली तेव्हा त्यांच्यावरती बंधनं घातलेली होती की हा जो वृक्ष आहे ना मागे, या ईवच्या, तुम्हाला इथे दिसतं की ईवच्या मागे जो वृक्ष आहे तो विजडमचा वृक्ष आहे. ते एक सफरचंदाचं झाड आहे, पण ते कसं आहे माहिती आहे का, ते विजडम आहे. त्याच्यामध्ये एक नॉलेज आहे, चांगलं वाईट, एक चूक बरोबर, या गोष्टीचं जे भौतिक जगामध्ये आपण जे बघतो सर्वत्र,
जे ज्ञान आहे, भौतिक जगताचं जे ज्ञान आहे ना, त्याचं झाड आहे ते. त्याची फळं खाऊ नका असा दोघांनाही आदेश होता परमेश्वराचा. आणि मग नंतर डेव्हिलने सर्पाचं रूप घेऊन ईवला टेम्पटेशन दिलं की तू हे फळ खा. आणि ईव त्या टेम्पटेशनला बोलली आणि तिने ते फळ खाल्लं. आणि जेव्हा तिने ते फळ खाल्लं त्यानंतर तिला ते ज्ञान झालं आणि त्यामध्ये तिच्यामध्ये लज्जा उत्पन्न झाली. कारण पूर्वी सगळं प्युअर होतं, समोरच्यांमध्ये भेदच कळत नव्हता, एक प्युअरिटी होती, असं लपवण्यासारखं काही नव्हतं त्यांच्यात. जेव्हा तिने ते फळ खाल्लं त्यानंतर तिच्यात लज्जा उत्पन्न झाली. त्यानंतर त्यांनी ती आपली शरीरं ही पानाफुलांनी झाकली. परमेश्वराने त्यांना एक शाप दिला. त्यांना तिथून त्या एडन गार्डनमध्ये येण्याची परमिशन नाकारली. त्यांना हेवन्समधून बाहेर केलं. त्यांना पृथ्वीवरती राहावं लागलं आणि त्यांना शाप मिळाले की ईवला जन्म देईल, बाळाला जन्म येताना तिला दुःख सहन करावं लागेल आणि ॲडमला एक स्वतःच उदरनिर्वाह करण्यासाठी तिला मातीमधून अन्न निर्माण करावं लागेल, असं दोघांनी. सो ही एक चॉईस होती त्यांच्याकडे. म्हणून हे कार्ड, द लवर्सचं कार्ड, हे प्रेम दाखवतं, प्रेमाचं प्रतीक आहे हे कार्ड. पण इथे हे निर्व्याज्य प्रेमाचं प्रतीक आहे. पण तसंच हे चॉईस पण की तुम्हाला आयुष्यामध्ये टेम्पटिंग बऱ्याच गोष्टी असणार आहेत. मग टेम्पटिंग म्हणजे खूप छान असतील असं नाही, कदाचित तुम्हाला चुकीच्या दिशेने वळवणाऱ्याही गोष्टी असू शकतात, एखादे विचार असतील किंवा काय. सो ते त्यांना भुलायचं की एक आपल्या मार्गावरती तटस्थपणे चालत राहायचं हे तुमच्यामध्ये असतं. सो ही चॉईस तुम्हाला अवेलेबल आहे, ती चॉईस प्रॉपर करणं गरजेचं आहे. नाहीतर मग काय होईल, त्याचे ह्या कार्डचे अर्थ तोच आहे की ही चॉईस खूप महत्त्वाची आहे तुमच्या आयुष्यामध्ये, ती करणं गरजेचं आहे. कारण त्याचे परिणाम हे तुम्हाला बऱ्याच दूरवरती एक त्याचा इफेक्ट तुम्हाला सहन करावे लागतील. सो बॉटम ऑफ द डेक द लवर्सचं कार्ड तुम्हाला सांगते की तुम्हाला एक आयुष्यामध्ये चॉईस करायची आहे की कुठल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जपायच्या तर कुठल्या सोडून द्यायच्या. म्हणून पहिलं कार्ड एक क्वीन ऑफ कप्स आहे. क्वीन ऑफ कप्सचं कार्ड सांगतं की मनावरती बॅलन्स घ्या, मनावरती कंट्रोल असू दे, प्रवाहाबरोबर जा. कुठल्याही गोष्टीने आपलं मन हलता कामा नये. आयुष्यामध्ये समोर काहीही होऊ दे, सगळ्या गोष्टीला जसं पाण्यामध्ये रिसेप्टिव्हिटी असते त्याप्रमाणे सगळ्या गोष्टींना ग्रहण करा आणि त्यातून अनुभव घ्या आणि पुढे जा, मार्गक्रमण करा. 3 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड सांगतं की तज्ज्ञांचा सल्ला घ्या, विजडम घ्या एखाद्याकडून, किंवा तुमच्या डिवाईन स्पिरिट्सना आवाहन करा, त्यांना मदतीसाठी बोलवा जर तुम्ही काही अडचणीत असाल तर. पण एक त्या गोष्टीचं जिथे तुमचं काय जे काही घडलं आहे त्यासाठी नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करा कोणाकडून तरी. आपलं काम दाखवून घ्या सिनियर्सना किंवा काय. आणि एक विजन असू दे, आपल्याला कुठे जायचं आहे, कसं एक प्लॅनिंग असू दे, मार्गक्रमण करायचं आहे कुठल्याही गोष्टीचं. जसं प्रवासाला जातानासुद्धा आपण सगळ्या गोष्टीचा विचार करून मग पुढे येणाऱ्या संकटांचा किंवा डिफिकल्टीचा विचार करून आपण त्याची सगळी तडजोड आधीच करून ठेवतो. त्याप्रमाणे हा जीवन प्रवास आहे. सो दूरदृष्टी असू दे, लाँग विजन असू दे आणि तुम्ही मार्गक्रमण करा. मग तुम्ही स्पीड घ्याल, मग काय प्रश्नच नाही आहे. एक नॉलेज तुम्हाला मिळेल, एक इनर नॉलेज म्हणतात ना. जेव्हा आपलं मन हे माइंड हे फ्री असतं ना, त्यावेळी एक कल्पना आपल्या मनामध्ये एक स्फुरतात. आपण जर बाहेरच्या आजूबाजूच्या गोष्टींनी खूप डिस्टर्ब झालो, मनामध्ये खूप विचार आहे, सतत विचारांचं चक्र चालू आहे, तर नवीन गोष्टी आपल्या मनात येणारच आहे. जेव्हा तुमचं मन सेटल होईल, क्वीन ऑफ कप सांगते, जेव्हा तुमचं मन सेटल होईल त्याचवेळी एक नवीन कल्पना, नवीन इमॅजिनेशन, नवीन इन्स्पिरेशन्स, कुठल्याही प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठी लागणारं एक नॉलेज, एक विल पॉवर ही तुमच्यामध्ये आपोआप जागृत होईल. तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज एक हेस्टी होतील, फास्ट होऊन जातील. त्यासाठी तुम्हाला कंटेम्प्लेशन करणं गरजेचं आहे. स्वतःच्या क्षमतांचा पूर्णपणे विचार करणं गरजेचं आहे. आपण ठरवलेली ध्येय काय आहेत, आपल्या क्षमता काय आहेत, त्या एकमेकांना कम्पॅटेबल आहेत की नाही, आणि मग आपण प्रायोरिटीज कशा दिल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे, कुठले विचार आपल्याला नको आहेत, कुठल्या विचार आपण सोडून द्यायला हवेत, आपण किती आजूबाजूच्या गोष्टींनी डिस्टर्ब होणं गरजेचं आहे. सो 4 ऑफ सोर्डचं कार्ड हेच सांगतं की रेस्ट, हा रेस्टिंगचं कार्ड आहे की रेस्ट द्या मनाला, तुमच्या आत्म्याला, एक सोलला रेस्ट द्या की जेणेकरून तुम्ही एक सदसद विवेक बुद्धीने विचार कराल.
आणि मग तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. तुमच्या ह्या स्पोर्ट्स काय ते स्पोर्ट्स आपले विचार आहेत, आपले इंटेलिजन्स, तो इंटेलिजन्स जागा होईल तुमचा ॲक्च्युअल. सो हे कार्डसुद्धा असं आहे की सगळ्यांपासून अलिप्त व्हा, या सगळ्यांपासून इन द सेन्स सगळ्या हा कोलाहलामधून अलिप्त व्हा आणि स्वतःचं इंटेलिजन्स जागवा. आणि मग तुमच्या बघा तुमच्या लाईफला किती गती येईल, सगळ्या गोष्टी सगळ्या अगदी फास्ट होऊन जातील, असं काहीसं आहे. सो पाईल नंबर 3, हा एक मेसेज मला तुमच्या या स्प्रेडमध्ये दिसतो आहे. तुम्हाला माझं रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच पाहत राहा. थँक्यू.